मणिवर्धन सुंदर बघा स्वागत असं केलं. ट्रेन खास करून मागवली ना, तिथं वरती फुगे टांगलेत. जशी पालखी बाहेर निघल तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यात पहिले तुम्हाला गुड मॉर्निंग. आजच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि दिवस दुसरा. तर आता सध्या वाजलेत 6. सगळे बघा पोरं आपली तर गावातली बघा इथं पोरं आहेत, सगळी रेडी झाली. मेन गोष्ट तुम्हाला सांगू तर आम्ही कितीला उठलेलो, तीन नाही कितीला उठलेलो, 3:30 पर्यंत उठलेलो. 3:30ला उठलेलो, आंघोळ बिंगोला केला आणि परत झोपलेलो. म्हणून मी ब्लॉगची सुरुवात नाही केली, आता केली. आता तिकडे बघितलं तर आम्ही पालखीच्या पाया पडून आलो आई माऊलीची इथं, आणि आता आरती घेतात. आता वाजलेत तर सध्या किती 6:02 झालेत. तर आपल्याला आता आरती घेतल्यावर नंतर पुढं खोपोलीसाठी प्रस्थान आता सुरू व्हायचं आपला आजचा प्रवास. तर आजचा विषय असा आहे की आजचा टोटल किलोमीटर आपले 33 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे पूर्ण दिवसाभर. आता बघू कसं काय होते. आजचा डिस्टन्स जास्त आहे, बघू काय होतं. माझ्या पायाची तर वाट लागली, तर पाय हलका दुखतं हा वाला राईट साईडचा. बघू काय होतं. आता आरती घेतात, आरती झाल्यावर मग तसंच निघायचं आहे. मणिवर्धन सुंदर चालू झालं. आता किती सध्या वाटले 8:30 वाजून गेला. 8:30 झालं. आता टांग खट्ट्यापर्यंत पोहोचू, तिथं नाश्ता करायला. आम्ही दोघं लांग्यातून पाठी करतो, बाकी सगळी पुढं गेली पोरा. ही बघा पालखी तर पुढंच आहे. चालू ना आम्ही, हे बघा पालखी तिकडं आहे अजून नाही भाई थार. आणि मेन गोष्ट माझा पाय पण काय दुखता, आणि पहिल्यांदा मी आलो यावर्षी त्याच्यामुळं एवढं चाललोय मी. आणि आज काय नाही, पुढच्या वर्षी दरवर्षी बसून आता टेन्शन नाही काय. तर आता नाश्त्याला इथं थांबू ना, जेवायला खालापूरला म्हणजे इथं 15 किलोमीटर चालू. आता 15 किलोमीटर झालो की मग तिथं खालापूर येईलच. खालापूरला जेवण करून मग नंतर डायरेक्ट मग खोपोलीला वस्तीला डायरेक्ट.
चला कसा काय होतं ते नंतर तुम्हाला सांगते. भेटते आता चालतो आहे. त्या रसानीला इथं पालखीसाठी बघा स्वागत असं केलं. ट्रेन खास करून मागवली ना, तिथं वरती फुगे टांगलेत. जशी पालखी बाहेर निघल तसे फुगे फाट. आता इथे सगळं बसलो सगळं नाश्ता. अरे तुला नाही घे, नको टेन्शन घेऊ. ब्लॉग मध्ये टाकेल का विचारते मग काढते गेला मी. इथे नाश्ता केला, वडापाव होता. नाश्ता केला ना, बसलो ना असं टाइमपाससाठी. आता इथून डायरेक्ट विषय असा आहे. चौक सोडला, चौकच्या पण थोडा पुढं आहे बघा जेवायचं ठिकाण. मी बघितलं तर पाठीतून लोक येतात, पुढं पण ना बरीच लोक आहेत. आपली पोरं सगळी गेली पुढं. ही मेन गोष्ट आहे तर सगळी धावत जातात, चालत पण नाही, पळत जातात ती लोक. मला जाय नाही काय पळत, आता फर्स्ट टाईम आहे म्हणून माझा हा पाय दुखतो. त्याच्यामुळं मी हळूहळू मध्ये ब्रेक घेते तिथे, म्हणजे थांबत येते. त्यांना फोन केला तर ते पोचले पण तिकडं. आता तिथे जाते फ्रेश होऊन जेवून झोपीन तिथं जरा वेळ, कारण की बेकार वाट दुखतं. किती दुखला पाय तरी पण झालं, एकविरेला जाणारच, चालतच. आणि आजचा असा विषय की आज किलोमीटर रनिंग जास्त होती, कारण की आज 33 किलोमीटर टोटल आहे. आता आम्ही जेवल्यानंतर किती राहतात किलोमीटर ते बघूच चेक करून तुम्हाला सांगेन. उद्या कमी किलोमीटर आहेत, पण उद्या मेन गोष्ट खंडाळा घाट चढायचा आहे. मजा तर येईलच, पण थोडा चढणीवर थोडा हे होईल. आता पायचं बघू कसं काय होतं ते. मेन गोष्ट माहिती आहे, मजा खूप येते, जाम मजा येते. पण चालायचा ते प्रवास आहे, कटिंग बोलू शकतो त्याच्यामुळं. बाकी काय नाही, बाकी एक नंबर मजा येते फुल. गेल्या पहिले तर फोन चार्जिंगला लावायला लागेल. हा आयफोन 26वर आले चार्जिंग. ब्लॉक काढतोय त्याच्यामुळे चार्जिंग संपते. आणि आयफोनचा विषय तुम्हाला माहिती आहे बॅटरीचा काय होतं. ते ड्रेन नाही होत, म्हणजे पटापट उतरते. आता हा एक त्याचं काही टेन्शन नाही, पण बाईक क्वालिटी आयफोन व्हिडिओ क्वालिटी एक नंबर आहे, म्हणून त्याच्यानेच काढतो. हा स्विच ऑफ झाला काल, त्याच्यामुळे कालच्या ब्लॉगमध्ये हा फोन यूज केला मी. दुसरा काय नाही, इमर्जन्सीसाठी हा पण आहे.
इथं आली लोकेशन बघा कसलं आहे भारी. सगळी झोपली तिथं गवतावर. त्या साईडला पण त्या साईडला पण आहे अजून. आणखी आता बोल काय बोलतोस. आणखी आता काय नाही बोल बिंदास काय बोलतोस. टोपी दाखवली बघ आता बघ रे. अरे लाजू नको बहिणी. आताच्या पण खोपोलीला वस्तीला फायनली आलोय. कसं आता काय खोपोलीला नाही आयफोन स्विच ऑफ झाला म्हणून त्याच्यातून 10 कपडे बदलले त्याने. त्याच्यानं काय फोन आयफोन म्हणून करणार तो स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे त्याच्याने करतो. हे बघ सगळं आलं सगळं पोरे आपलं. पण माझा असा विषय आहे पाय दुख होता म्हणून मी जेवायला थांबलेलो. त्याच्यानंतर मी टेम्पोत आलो म्हणून लवकर नाही आलो. फ्रेश बी झालो नाही तर बॅगा बिगा सगळं ठेवलं एक साईडला. अरे तुमच्या बॅगा भेटल्या तरी पाहिजे म्हणा बघायला. इथं नाही आज बेकार थंडी वाजल रात्री माहिती आहे. इथं जो इथं दिसते ना ह्याच्या साईडलाच नदी आहे. नदी फुल आतापासूनच थंडी वाजायला लागली. रात्री काय मला माहित होता. बरा इसने शेट आज मजाच आहे. आता बघू काय होतं. पालखी पण आली मागाशी. पालखी मला असं वाटतंय 7:45च्या दरम्यान नाही 7:45 नाही 7:30च्या दरम्यान आली पालखी. आता ऑर्केस्ट्रा प्रोग्राम असेल सगळा ते रात्री असेल. तुम्हाला बघू दाखवी ना त्याच्यावर. हे फोन पहिले चार्जिंगला लावायला लागेल. मेन गोष्ट चार्जिंगला लावायची परिस्थिती खूप बेकार आहे. आता स्टार्टिंगला तर नाही लावायला जमणार. खूप अवघड चार्जिंग संपली लगेच संपते. आता मी दुपारी केलता दुपारी 60% केला लगेच संपली. आता तो मेन तर चार्जर तो काढला नाही चार्जिंगचे पॉईंट. आता काढतील तो बघू. पण स्टार्टिंगला जमणार नाही एकदम लेट लावायला लागतील कारण की स्टार्टिंगला सगळे घोल का बनून जातात. ते मला सगळं कमी झालं मोबाईल चार्जिंग झालं की मग लावायला लागेल. यो एक आहे ते तरी बरं आहे चार्जिंगला. Rosie,
माझी